Hello children, how are you? Hope that all of you are fine. मी मानसी आज आपल्या इंग्लिश क्लासमध्ये परत तुमचं स्वागत करते. आज आपण जी पोयम होती वॉक अ लिटल स्लोअर ती आपण वाचून चुकलो होतो. आज आपण त्याचे अदर एस्पेक्ट्स कडे पण बघूया. तर चला बघूया वॉक अ लिटल स्लोअर. तर ही जी पोयम होती वॉक अ लिटल स्लोअर हिला आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये वाचून चुकलोय आणि समजून चुकलोय. आज आपण याची वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस करूया. सर्वात आधी चिट चॅट. चिट चॅट म्हणजे काय? गप्पा गोष्टी करूया थोड्या. फॉर्म पेअर्स ऑफ ग्रुप्स ऑफ 4 म्हणजे तुम्ही 4 मुलांचे ग्रुप्स बनवा. यूज दीज क्वेश्चन्स टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन विथ युअर फ्रेंड्स आणि मग आपल्या मित्रांशी अशी कन्व्हर्सेशन करा. हे जे क्वेश्चन्स दिले आहेत, प्रश्न दिले आहेत, त्यांची कन्व्हर्सेशन तुम्ही आपसात करू शकताय. आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन म्हणजे की काय तू एक टॉकेटिव्ह पर्सन. टॉकेटिव्ह म्हणजे खूप वाचाल, खूप गोष्टी करणारा. काय तू एक खूप गोष्टी करणारा व्यक्ती आहेस? डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स. काय तुला आपले जे थॉट्स आहे, आपले विचार आहेत ते एकमेकाशी शेअर करायला आवडतात? काय तू आपले थॉट्स, आपले विचार दुसऱ्याशी पण वाटू शकतोस जे तुला वाटतं तसं? व्हॉट वुड यू लाईक टू डू आफ्टर 10th. 10वी नंतर तू काय करणं चाहशील? तर हे सगळे प्रश्न असे तुम्ही एकामेकाशी करू शकताय. सपोज याचं तुम्ही उत्तर कसं द्याले? आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन. तुम्हाला कोणी हे प्रश्न विचारलं तुम्ही काय म्हणाले? जर तुम्ही असाले टॉकेटिव्ह तर काय म्हणाल? येस आय एम अ टॉकेटिव्ह पर्सन. आणि जर नाही तर नो आय एम नॉट अ टॉकेटिव्ह पर्सन. डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स. काय तुला आपले विचार शेअर करणं आवडतं? तर जर आवडत असेल तर काय म्हणाले? येस आय लाईक टू शेअर माय थॉट्स विथ अदर्स. आणि जर नाही तर नो आय डोंट लाईक टू शेअर माय थॉट्स. सगळे एकासारखे नसतात कारण की कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. व्हॉट वुड यू लाईक टू डू आफ्टर 10th. आता हा तर फारच पर्सनल क्वेश्चन आहे कारण की सगळे आपलं वेगवेगळं विचार करतात की 10th नंतर तुम्हाला काय करायचंय, कोणत्या दिशेत जायचंय. कोणी पुढे पढाई कंटिन्यू करून कोणती स्ट्रीम घेतं किंवा कोणी 10th नंतर कोणतं असं वोकेशनल कोर्स करतं ज्याच्याने की तो लवकरात लवकर पैसे कमावू शकेल. तर हे सगळ्यांचे वेगवेगळे उत्तर होऊ शकतात की आय वुड लाईक टू डू आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही करणं चाहताय ते म्हणून आफ्टर 10th. सपोज मी म्हणू की आय वुड लाईक टू डू अ वोकेशनल कोर्स आफ्टर 10th. वोकेशनल म्हणजे ज्याच्याने की 4 की 5 वर्षाचं असतं, 3 वर्षाचंही असतं, असा कोणता कोर्स आणि ज्याच्याने की मी लवकर पैसा कमवू शकू, कोणत्या स्किल मला येऊन जाय आणि असं. तर ह्याचं वेगवेगळे मुलांकरता वेगवेगळे उत्तर असतील. तर ही अशी चिटचॅट झाली. हे तुम्ही आपल्या मुलांशी मुलींशी आपसात गोष्टी करा आणि मजे करा. त्याच्यानंतर माय थॉट्स म्हणजे माझे विचार. फॉर्म ग्रुप ऑफ 4 to 6. 4 ते 6 मुलांचं मुलींचं ग्रुप बनवा. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर फ्रेंड्स. आणि हे जे वस्तू खालती लिहिली आहे ते तुम्ही आपल्या मित्रांशी डिस्कस करा, गोष्टी करा या बाबतीत. इन द ग्रुप, जे ग्रुपमध्ये आहेत त्यांच्याशी सगळ्यांची गोष्टी करा. अँड देन कम्प्लीट द सेंटेन्सेस. आणि मग सेंटेन्स कम्प्लीट करा. जर तुम्ही ग्रुप नाही आहे तुमचं तर तुम्ही एकटेच करा, ते काही गोष्ट नाही. तुम्ही एकटे पण हे ग्रुपमध्ये नाही, एकटेही करू शकताय. त्याच्या आधी आपण इकडे काही लिहिलं आहे त्याला वाचू. काय लिहिलंय इथे? वी ऑफन नीड टू कम्युनिकेट आवर थॉट्स अँड फिलिंग्स टू अदर्स. म्हणजे आपण नेहमी काय करतो, आपण कधी कधी काय करतो की कम्युनिकेट आवर थॉट्स अँड फिलिंग्स टू अदर्स. आपल्याला करावं लागतं आपले जे थॉट्स आहे, आपले विचार आणि आपले फिलिंग्स, आपले अनुभव आहेत जे ते आपण एकामेकाशी शेअर करतो. कम्युनिकेट करणं म्हणजे एकामेकाला सांगायचं, कसं सांगायचं ते. समटाइम्स वी डू दॅट फ्रीली. तर कधी कधी तर आपण ते फ्रीली करतो, अगदी बिना कोणते विचार करता की आपल्याला जे बोलायचं आपण तसं बोलतो. समटाइम्स वी आर नॉट एबल टू डू सो बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स. पण कधी कधी आपण असं नाही करू पावत कारण की त्याचे खूप सारे काही कारण असतात. रिझन्स म्हणजे कारण. कुणाशी तर आपण खूप छान अगदी वागतो आणि खूप छान सगळं मोकळेपणाने बोलतो, पण कुणाशी आपण नाही पण बोलू पावत. असं त्याच्या मागे काही पण कारण असू शकतं. लेट्स रिव्ह्यू इट इन दिस ऍक्टिव्हिटी. तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती ह्याच्यासाठी आहे, आपण त्याला या ऍक्टिव्हिटीमध्ये बघूया. ट्राय टू कम्प्लीट ईच सेंटेन्स युझिंग अ न्यू आयडिया.
आता ह्याच्यात तुम्हाला काय ट्राय करायचंय की हर सेंटेन्स मध्ये काही नवीन वस्तू लिहायची आहे, तीच ती वस्तू नाही लिहायची आहे. दीज आर ओपन एंडेड क्वेश्चन्स. ओपन एंडेड म्हणजे ह्याचं काही पण उत्तर होऊ शकतात. या प्रश्नांचं असं काही नाही की एकच उत्तर आहे, कोणतं काही पण उत्तर होऊ शकतं. सगळ्या मुला मुलींकरता वेगवेगळे उत्तरं असतील. माझ्याकरता काही वेगळं असेल आणि तुमच्याकरता त्याचं काही वेगळं उत्तर असेल. यू अँड युअर फ्रेंड्स नीड नॉट राईट द सेम आन्सर्स. तर तुम्ही आणि तुमचे मित्र यांना काही आवश्यकता नाहीये की सेम आन्सर्स, एकसारखे आन्सर्स लिहा, याची काही जरूरत नाहीये. तर आता आपण बघू की याच्यात काय आहे. आय वुड लाईक टू टॉक टू म्हणजे मला आवडेल बोलायला. टॉक म्हणजे बोलणं, तर आय वुड लाईक टू टॉक टू मला बोलणं आवडेल माय मदर अबाउट स्विमिंग लेसन्स. म्हणजे एक यांनी हे एक्झाम्पल दिलंय. आय वुड लाईक टू टॉक टू माय मदर अबाउट स्विमिंग लेसन्स म्हणजे मला आवडेल आपल्या आईशी बोलायला स्विमिंग लेसन्स करता, म्हणजे जे तैराकीचे लेसन्स असतात त्याच्याकरता बोलायला आईशी मला आवडेल. आता याच्यात पहा, आय वुड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट. तुम्ही आपल्या वडिलांशी काय बोलणं चाहताय, कोणत्या बाबतीत बोलणं चाहताय. सपोज आय वुड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट, तुम्ही हे करू शकता माय कॅरियर, की तुम्ही पुढे काय कॅरियर चूज करता ह्याच्या बाबतीत बोलू शकता, किंवा आणि काही पण. हे प्रत्येकाचे वेगवेगळे आन्सर्स असतील. आय वुड लाईक टू टॉक टू माय टीचर अबाउट. टीचरशी तुम्ही काय विचारू शकताय, काय बोलू शकताय, तर स्टडीज होऊ शकता, अबाउट माय स्टडीज. ठीक आहे, अभ्यासाबद्दल बोलू शकता. आय वुड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड अबाउट. तुमचा जो खूप घनिष्ठ मित्र असेल त्याच्याशी तुम्ही काय बोलाले. सो आय वुड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड अबाउट माय फ्युचर. तुमच्या फ्युचरच्या बाबतीत बोलू शकता, तुम्ही तुमच्या आजच्या बाबतीत बोलू शकता, किंवा माय बेस्ट फ्रेंड अबाउट माय फेवरेट फिल्म. तुमची फिल्म असेल कोणची, काही पण बोलू शकता. ह्याच्यात काही पण उत्तर होऊ शकतं, पण तुम्ही त्या व्यक्तीशी काय बोलणं चाहता हे ह्याच्यात सांगायचंय. आय वुड लाईक टू टॉक टू माय ग्रँड पेरेंट्स अबाउट. आता आजी आजोबा आहे तर त्यांच्याशी काय बोलाल, कोणत्या बाबतीत बोलाल. सो आय वुड लाईक टू टॉक टू माय ग्रँड पेरेंट्स अबाउट देअर आयडियाज, की त्यांचे काय आयडियाज आहेत, त्यांचे काय विचार आहे. तुम्ही हे विचारू शकता त्यांना की त्यांचं काय, कसं काय, कोणत्या बाबतीत काय विचार आहे, किंवा आणि काही पण लिहू शकता असं. आय वुड लाईक टू टॉक टू माय नेबर्स अबाउट. नेबर म्हणजे कोण झाले, आपले शेजारचे लोक जे असतात, जे शेजारी पाजारी राहतात ते नेबर्स असतात. तर आय वुड लाईक टू टॉक टू माय नेबर्स अबाउट, त्यांच्याशी तुम्ही काय बोलणं चाहाल, जे काही बोलणं चाहाल ते तसं ते इथे लिहायचं. असं हर ह्याच्यात तुम्ही आपल्या मनाच्या गोष्टी लिहू शकता. आता हे ए झालं. बी बघा, आय वुड लाईक टू लर्न टू. लर्न म्हणजे काय झालं, जसं टॉक म्हणजे बोलायचं, लर्न म्हणजे शिकायचं. मी शिकणं चाहीन, कुणाशी काय शिकणं चाहाल. आय वुड लाईक टू लर्न टू, आता इथे ब्लँक आहे, फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. तर बेस्ट फ्रेंडशी काय वस्तू शिकणं चाहाल. आय वुड लाईक टू लर्न टू स्माइल फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड, किंवा स्पीक वेल फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड, काही पण होऊ शकतं. ठीक आहे ना. स्माइल का म्हटलं मी, कोणी कोणी मुलं ना अगदी हसत खेळत नाही तर, आणि त्यांचे मित्र हसतात खेळतात, तर तुम्ही काही पण करू शकता. तर असा काही पण एक वस्तू लिहा. फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड, तुमचा बेस्ट फ्रेंड काय छान करतो त्याच्याशी तुम्ही शिकणं चाहता. आय वुड लाईक टू लर्न टू फ्रॉम माय ग्रँड मदर. ग्रँड मदरशी काय शिकणं चाहताय. लाईक ग्रँड मदर सपोज तुमची खूप छान जेवण बनवत असेल काही, तर हे आय वुड लाईक टू लर्न टू कुक फूड फ्रॉम माय ग्रँड मदर. ठीक आहे, हे लिहू शकताय. आय वुड लाईक टू लर्न टू फ्रॉम माय टीचर. टीचरशी काय शिकणं चाहताय तुम्ही, तर तसं टीचर मध्ये जे काही क्वालिटी असेल, सपोज ती खूप चांगली वक्ता असेल तर तुम्ही ते लिहू शकता. आय वुड लाईक टू लर्न टू बी अ ओरेटर. बी अन ओरेटर फ्रॉम माय टीचर. ओरेटर म्हणजे काय, जे खूप छान बोलतं. मग आहे फ्रॉम माय नेबर. नेबरशी तुम्ही काय शिकणं चाहताय. आणि तसंच आय वुड लाईक टू लर्न टू प्ले चेस फ्रॉम माय कझिन. तर तुम्ही ह्याच्यात आपल्या मनाचं काहीही लिहू शकताय. आणि इकडे लास्ट पहा, आय हेजिटेट टू टॉक टू माय. तुम्ही हेजिटेट म्हणजे तुम्ही कुणाशी लाजता बोलायला. तर आय हेजिटेट टू टॉक टू माय अबाउट माय स्टडीज. आपल्या अभ्यासाबद्दल कुणाशी लाजता बोलायला. होऊ शकतं की तुम्ही तुमच्या टीचरशी लाजत असाल, किंवा आपल्या वडिलाशी लाजत असाल, तर टीचर, फादर काही पण होऊ शकतं. आणि ह्याच्यात तसं तुम्ही प्रयत्न कराल की प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे आन्सर्स येईल. त्याच्यानंतर आय हेजिटेट टू टॉक टू माय अबाउट द वे ही शी टॉक्स टू माय फ्रेंड्स. की माझ्या कुणाशी तुम्ही तुम्ही तुमच्या कुणाशी असं लाजता बोलायला, जे आहे अबाउट द वे ही शी टॉक्स टू माय फ्रेंड्स. जिचं बोलणं तुम्हाला विचित्र वाटत असेल, या ज्या प्रकारे ते बोलतं व्यक्ती
तुमच्या मित्रांशी ते तुम्हाला चांगलं नाही वाटत. तर ह्याच्यात होऊ शकतं की तुमची बहीण असेल, भाऊ असेल तर ब्रदर, सिस्टर काही पण लिहू शकताय. तसंच नेक्स्ट आहे अबाउट व्हॉट आय वुड लाईक टू डू इन द फ्युचर. म्हणजे कुणाशी तुम्ही बोलायला असता की फ्युचरमध्ये काय कराल. तर सपोज तुमचा कझिन होऊ शकतो. कझिन म्हणजे कोण? तुमच्या चुलत, मावस, कोणी पण भाऊ बहीण होऊ शकतो. अबाउट हाऊ आय वॉन्ट टू स्पेंड माय हॉलिडेज. हॉलिडेज तुम्ही कसे स्पेंड करता, तर असं कुणाशी बोलायला लाजाले. सपोज तुम्ही तुमच्या नेबरशीला असता तर नेबर लिहून द्या. आणि असंच अबाउट माय फेवरेट मुव्हीजच्या बाबतीत मुलं जे आहे ना अक्सर आपल्या वडिलांशी लाजतात बोलायला, तर फादर लिहू शकता. आणि लास्ट आहे अबाउट द थिंग्स आय वॉन्ट टू बाय, की मी जे वस्तू विकत घेणं चाहतोय त्याच्या बाबतीत मला बोलायला लाज वाटते, हिचक वाटते की मी कसं बोलू. तर सपोज तुम्ही आपल्या आई बाबाकडे नाही राहत, सपोज तुम्ही आणि कुणाकडे अंकल आंटीकडे काका काकूकडे राहतात, तर असं होऊ शकतं की आय हेजिटेट टू टॉक टू माय अंकल अबाउट द थिंग्स आय वॉन्ट टू बाय. तर अशा प्रकारे हे खूप छान एक्सरसाइज होती. हिला तुम्ही करा, समजा आणि ही जी व्हिडिओ आहे हिला परत बघा ताकी तुम्हाला नीटशे सगळं समजत येईल. आता आपण अनेक गोष्टी पाहू या चॅप्टरच्या. तर आपण आता वॉर्मिंग अप एक्सरसाइज केल्या. आता तुमच्या बुकच्या इंग्लिश वर्कशॉप मधल्या काही एक्सरसाइजेस आपण इथे बघूया. या एक्सरसाइज मध्ये पहा, क्वेश्चन नंबर 4 जे होतं तुमचं, व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स. काही लाईन्स दिलेल्या आहेत, काही ओळ्या दिलेल्या आहेत, तर त्यांचं मीनिंग काय निघतं. म्हणजे एक तर जे लिहिलंय पण ऍक्च्युअल त्यांचं मीनिंग काय निघतं, तुम्ही त्याच्याशी काय समजता, त्याचा काय आशय आहे हे सांगायचंय. पहिलं आहे समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, की कधी कधी तुमचे जे स्टेप्स आहेत, तुमचे जे पावलं आहेत ते फार फास्ट असतात, खूप लवकर चालता तुम्ही. तर काय आहे त्याचं, समटाइम्स द फादर्स ऍक्शन्स आर टू क्विक फॉर द चाइल्ड टू फॉलो देम प्रॉपरली. म्हणजे कधी कधी वडिलांचे जे ऍक्शन्स असतात, कार्य असतात ते खूप क्विक म्हणजे घाईनी असतात, इतके फास्ट असतात की फॉर द चाइल्ड मुला करता किंवा मुली करता टू फॉलो देम प्रॉपरली, की तो किंवा ती त्यांच्या ऍक्शन्सला फॉलो नाही करू पावत, त्यांच्यासारखं करू नाही पावत, कारण की तो लहान आहे. समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. कधी कधी तुमचे जे पावलं आहेत, स्टेप्स आहेत ते हार्ड टू सी म्हणजे मला दिसत नाही, खूप मुश्किलने मला दिसतात. तर ह्याचा काय अर्थ झाला, समटाइम्स द ऍक्शन्स ऑफ द फादर आर, म्हणजे कधी कधी वडिलांचे जे ऍक्शन्स आहेत, वडिलांचे जे कार्य आहेत ते सो डिफिकल्ट म्हणजे इतके कठीण असतात, दॅट द चाइल्ड कॅन नॉट अंडरस्टँड. म्हणजे ते जे करतात ते समजत नाहीये, ते फार कठीण काम असतं, तर ते मुलाच्या समजत नाहीये. कॅन नॉट अंडरस्टँड, ऑब्झर्व अँड ऍक्ट अकॉर्डिंगली. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणं, तो त्याला नीटशे बघू नाही पावत, समजू नाही पावत आणि त्या हिशोबे तो ऍक्ट नाही करू पावत, तो कार्य नाही करू पावत, कारण की तो आपल्या वडिलाला इमिटेट करणं चाहतोय. आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, म्हणजे मी एकदम परफेक्ट मी वागणं चाहतोय आणि जे सही आहे तसं वागणं चाहतोय. द चाइल्ड हु इज ग्रोन अप नाव वॉन्ट्स टू गाईड हिज चाइल्ड करेक्टली इन द जर्नी ऑफ हिज लाईफ. म्हणजे जो लहान मूल जो की आता मोठा होऊन गेलाय, ग्रोन अप म्हणजे मोठा होऊन गेलाय, वॉन्ट्स टू गाईड हिज चाइल्ड, तर तो आपल्या मुलाला आता गाईड करणं चाहतोय, त्याला मार्गदर्शन देणं चाहतोय करेक्टली, एकदम जे आहे राईट टाईपनी इन द जर्नी ऑफ हिज लाईफ. त्याच्या ज्या जर्नी आहे लाईफची त्याच्यामध्ये तो आता वडील बनलाय, तर तो त्याला लीड करणं चाहतोय आणि तो त्याला गाईड करणं चाहतोय. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, आणि मला माहिती असेल की मी सही असेल. ट्रू म्हणजे खरोखर सही. द ग्रोन अप चाइल्ड इज कॉन्फिडेंट अबाउट हिज ओपिनियन्स. तर जो लहान मूल जो मोठा होऊन गेलाय तो खूप कॉन्फिडेंट आहे, त्याला खूप आत्मविश्वास आहे या गोष्टीवरती, अबाउट हिज ओपिनियन्स. त्याचे जे ओपिनियन्स आहेत त्याच्यावरती त्याला खूप आत्मविश्वास आहे. आणि जजमेंट्स अँड ऍक्शन्स इन हिज लाईफ, त्यांनी जे पण जजमेंट्स घेतले, जे पण निर्णय घेतलेत आपल्या जीवनात आणि जेही कार्य केलेत सगळ्यांवरती तो खूप जास्त कॉन्फिडेंट आहे, आत्मविश्वास आहे त्याला त्याच्यावर की त्यांनी सगळं राईट केलंय. ही वॉज करेक्ट अँड सिन्सिअर थ्रू आउट हिज लाईफ लाईक हिज फादर. तर त्याला ही गोष्ट माहितीये की जसे त्याचे वडील एकदम परफेक्ट सही वागले तसंच तो पण करेक्ट वागतो आहे. तर हे ह्याच्यात इम्प्लाइड मिनिंग होतं. नेक्स्ट आहे सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ऍक्शन. हे नंबर 5चं होतं तुमचं.
असे सेंटेन्सेस तुम्हाला 3 लिहायचे ज्यात कंटिन्युअस ऍक्शन दिसे. कंटिन्युअस ऍक्शन करता तुम्हाला जे वर्ब असतं, जसं ह्याच्यात रायटिंग, प्लेइंग, रनिंग. राईट हा वर्ब आहे म्हणजे लिहिणं, त्याच्यात आयएनजी. तर प्रत्येक वर्ब मध्ये तुम्हाला आयएनजी हे लिहायचं असतं आणि त्याच्याबरोबर इज, वॉज, वर, आर, एम. जसं आय एम रायटिंग है ना, तर याच्यात ही इज, ही बरोबर तर इज लागेल, तर ही इज रायटिंग अ बुक म्हणजे तो पुस्तक लिहितोय. शी वॉज प्लेइंग विथ मधु, ती मधु बरोबर खेळत होती. वॉज आहे ना, तर वॉज काय होऊन जातं, पास्ट टेन्स होऊन जातं. इज म्हणजे तर ही इज रायटिंग अ बुक. ह्याच्यात इज म्हणजे काय होऊन जातं, प्रेझेंट टेन्स. इज आपण प्रेझेंट टेन्स मध्ये लावतो. दे वर रनिंग इन अ रेस, तर दे वर रनिंग. इथे चुकी दे आहे, दे म्हणजे खूप सारे लोक असतील, तर दे वर म्हणून त्याच्यात वर लागलंय. वर म्हणजे काय असतं, याला वर म्हणतात. WERE चं प्रोनाउन्सिएशन वर सारखं असतं, तर त्याच्याबरोबर वर लागतं. आणि हेही पास्ट टेन्स मध्ये युज होतं. दे वर रनिंग इन अ रेस, तर ते रेस मध्ये धावत होते. सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ऍक्शन. आता फ्युचर म्हणजे फ्युचर ऍक्शन मध्ये जे काही होईल असे सेंटेन्सेस लिहायचे. आय विल बी, ह्याला आपण आयल म्हणतो, ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे, आणि आय विल ह्याचा फुल फॉर्म आहे. आय विल बी 16 years old in 2021, म्हणजे मी 2021 मध्ये मी 16 वर्षाचा होईन. दे आर गोइंग टू अराइव्ह टुमॉरो, ते लोक उद्या येतील. अराइव्ह म्हणजे येणं, ते लोक उद्या येतील. वी विल मेक अ पोस्टर, तर आपण पोस्टर बनवू. तर ह्याच्यात हे जे शब्द आहे विल, हे इथे आय म्हणजे आय विल. दे आर गोइंग टू अराइव्ह टुमॉरो, ठीक आहे ना, हे टुमॉरो येऊन गेलं. आणि तिथे वी विल, तर ह्या शब्दांनी कळतं की हे फ्युचर ऍक्शन्स आहेत, म्हणजे हे पुढे होणार आहे, हे आता चालले नाहीये किंवा पूर्वी झालेले नाहीये. तर ही अशी तुमची एक्सरसाइजेस आहेत या बुकच्या, ह्यांना तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. मग आज आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो. एक तर नवीन नवीन सेंटेन्सेस कसे बनवायचे हे आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस मध्ये शिकलो. त्यानंतर या ज्या चॅप्टरचे इम्प्लाइड मिनिंग होते काही लाईनीच्या ते शिकलो. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट जे आपण टेन्सच्या रिलेटेड दोन एक्सरसाइज केल्या ते पण शिकलो. तर ह्यांना तुम्ही परत पहा, शिका, नीट समजा आणि आपल्या मनाने अनेक नवीन सेंटेन्सेस बनवायचा प्रयत्न करा. बी हॅपी, बी हेल्दी, बी सेफ. बाय.